नमस्कार रसिक श्रोते हो. नारायण धारप यांच्या रत्नपंचक या कथासंग्रहामधील तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते ही कथा आपण वाचत आहोत. आजचा आपला दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण मोहन, त्याचे बाबा, त्याची सांपत्तिक परिस्थिती आणि त्याच्या भल्या मोठ्या खानदानी महालामध्ये असणारं तळघरामध्ये चांदीच्या पिंजऱ्यात असलेलं ते ह्याबद्दल आपण वाचलं. मोहन उच्च शिक्षणासाठी म्हणून परदेशी जातो. तिथे त्याची भेट अरुशी होते आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळतात. आज आपण ऐकणार आहोत पुढचा भाग. तळघरातलं चांदीच्या पिंजऱ्यातलं ते. लेखक नारायण धारप. कथासंग्रह आहे रत्नपंचक. ऐकूया. मग ती अमावस्येची रात्र आली. रात्री 11लाच मी त्यांच्या खोलीत हजर झालो. दिव्याचा प्रकाश प्रखर होता आणि आता त्या प्रकाशात मला बाबांच्या चेहऱ्यावरच्या थकव्याच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. या शरीराच्या अंतर्गत ऱ्हासाच्या खुणा होत्या का त्या तळघरातल्याने सांगितल्यामुळे त्यांचा धीर खचला होता? कार्यकारण भावाची दिशा कोणती होती? बाबांनी ड्रिंकचा चपटा फ्लास्क काढला होता. ही शेवटचीच वेळ आहे मोहन, ते ग्लास भरता भरता म्हणाले. किती वेळा हे केलं असेल, गणतीच नाही. हेही तुम्ही आजोबांच्या सांगण्यावरून करता आहात? माझ्या आवाजात उपरोधाचा अंशसुद्धा नव्हता. हो, आणि ते त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून. मोहन, सुरुवातीला मीही तुझ्यासारखाच पाखंडी होतो, पण सुखाची आणि यशाची सोपी वाट दिसत होती, ती मी घेतली. तुम्हाला त्याचा कधी पश्चाताप नाही झाला? पश्चाताप? तो का व्हावा? माझं काही नुकसान झालं आहे का? मी काही पाप केलं आहे का? आणि घटकाभर समज, मी हे केलं नसतं, आयुष्यात इतका श्रीमंत आणि यशस्वी झालो असतो का? मला नाही तसं वाटत. ही तात्विक चर्चा या क्षणी अयोग्य होती आणि मला नको होती. चल, 12 वाजत आले. बाबा उठत म्हणाले. पुन्हा तो खाली तळघरात जाण्याचा कार्यक्रम. खालचा दिवा लागला. पिंजऱ्याचे गज चमचमायला लागले आणि मला दिसलं की पिंजऱ्यातलं ते विलक्षण उत्तेजित झालं आहे. आज काय देणार? आज काय आणलंय? काय आणलंयस आज? खरखरता आवाज येत होता. काही न बोलता बाबा तळघराच्या एका भिंतीपाशी गेले. भिंतीत दरवाजा होता. आतून खाली आणि वर 2 मोठ्या बोल्टने बंद केला होता. बोल्ट सरकवून बाबांनी दरवाजा उघडला. खूण करून मला जवळ बोलावून घेतलं. एका बोटाने ते आतलं काहीतरी दाखवत होते. दरवाजासमोर एक लहान चौकोन होता. त्या चौकोनात एक कोकरू ठेवलं होतं. त्याचे 4ही पाय बांधले होते आणि तोंडालाही मुसक्या बांधल्या होत्या. कोकराच्या केविलवाण्या नजरेकडे मी एकदाच पाहिलं, पुन्हा नाही. वाड्याच्या मागच्या भिंतीत एक दार आहे. तिथून जिना खाली येतो. तो इथे येतो. काय द्यायचं असेल ते इथे बाहेर आणून ठेवायचं, म्हणजे सर्व काही बिनबोभाट पार पडतं. कोकरू उचलत बाबा म्हणाले आणि ते आत आले. दार बंद कर, त्यांनी मला सांगितलं. मी दार लावलं. त्याचे खालचे वरचे दोन्ही बोल्ट सरकावले. ही तुझी शेवटचीच वेळ नाही का? ही तुझी शेवटचीच वेळ नाही का?
तो खरखरत्या आवाजात बोलत होतं. आणि मग करीत फिदी फिदी हसायला लागलं. बाबा काहीच बोलले नाही. त्यांनी कोकरू पिंजऱ्यापाशी ठेवलं. चल, बाबा म्हणाले. निघालास निघालास, काही विचारायचं नाही. काय नाही विचारायचं का? का आता जिज्ञासा थिजली? त्याचा आवाज उपरोधिक होता, मग्रूर होता, दर्पोक्तीपूर्ण होता. मागे वळूनही न पाहता बाबा बाहेर पडले आणि वर निघाले. बाबा बाबा तुम्ही जर खरोखरच जाणार असलात तर तर मग त्याला त्याचा काहीही खेद झालेला दिसत नाही. माझ्या आवाजात राग होता, तिरस्कार होता. ते मानवी नाही आणि आपल्यासारखं मर्त्यही नाही. त्याच्या हिशेबी आपण काही क्षण, काही मिनिटं, तास, घटिका राहणार आणि जाणार. त्यात त्याला विशेष वाटत नाही. ते माहिती देतं तरी कसं? आपण विचारायचं. शंका, अडचणी, जे काही हवं असेल ते विचारायचं. आणि त्याला सर्व माहीत असतं. हो, त्रिखंडाची आणि त्रिकालाची माहिती त्याच्यापाशी आहे. आणि मग माझ्याकडे सरळ न पाहता बाबा जरा खालच्या आवाजात म्हणाले, आणि मोहन, काही काही वेळेला त्याच्या काही मागण्या असतात, त्या पुऱ्या कराव्या लागतात. काही कठीण असतात, काही अतिशय अप्रिय असतात. पण त्या पुऱ्या कराव्याच लागतात. असं मला वाटलंच होतं. म्हणजे असा काहीतरी कॅच आहे. तर फुकट्यात काहीही मिळत नसतं हेच खरं. तू म्हणतोस तसंही असेल. बाबांचा आवाज अगदी खाली गेला होता. बाबा, माझ्या मनात एकाएकी एक कुशंका आली होती. बाबा, आईच्या जाण्याचा आणि चूप, ते मोठ्यांदा ओरडले. एक शब्दही बोलू नकोस. त्यांचा चेहरा मातट झाला होता. कपाळावर घामाचे थेंब होते. टेबलावरचे हात कापत होते. त्यांची अवस्था इतकी विलक्षण झाली होती की मला तर भीती वाटायला लागली की 5 डिसेंबरच्या ऐवजी आत्ताच त्यांना हार्ट अटॅक यायचा. पण मी हे काय ऐकत होतो? माझ्या माहितीप्रमाणे आईचं निधन अकाली, अचानक झालं होतं. डॉक्टरांना काहीही निदान करता आलं नव्हतं. पण 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 हे असलं? मला तिथे बसवेनाच. मी खोलीबाहेर पडलो. 5 डिसेंबरला रात्री 11 वाजता बाबांचा झोपेतच मृत्यू झाला. मृत्यूचे कारण जबरदस्त हार्ट अटॅक. तळघरातली आमची भेट हीच खऱ्या अर्थाने आमची शेवटची भेट होती. त्यांच्या आयुष्यातले नंतरचे काही दिवस हे कदाचित शेवटचे दिवस असतीलही. पण मला त्यांच्या सहवासात राहणं सर्वथा अशक्य झालं होतं. स्वार्थासाठी, सुखासाठी, कदाचित स्वतःच्या बचावासाठीही माणूस इतक्या अतिरेकापर्यंत जाऊ शकतो का? आणि त्या बदल्यात मिळवलेलं त्याचं दाम खरोखर तितकं असतं का? बाबांचा राग करताना मला ही कल्पना आली नाही की कदाचित त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नसेल किंवा त्यांनी त्यातल्या त्यात कमी क्लेशाचा मार्ग निवडला असेल. पण आमच्यातील शेवटच्या भेटीतलं संभाषण अशा एका टोकाला जाऊन आलं होतं की इतर काही बोलणं हा अँटी क्लायमॅक्सच झाला असता. आम्ही पुन्हा एकांतात एकत्र आलो नाही, ही गोष्ट सत्य आहे. बाबांनी माझ्यासाठी मागे एक पत्र ठेवलं होतं. प्रिय मोहन, शेवटपर्यंत आपण मोकळेपणाने बोलू शकलो नाही याचा मला फार खेद होतो. पण आपल्या घराण्यात ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या साध्या शब्दांनी स्पष्ट करण्यासारख्या नाहीत. मोहन, तुझ्या प्रश्नाने मी तुझ्यावर संतापलो. तुझ्या मनात एक वाईट शंका आली होती. त्या शंकेचं मी निरसन करू शकलो असतो का? मोहन, गेली कितीतरी वर्ष ही शंका माझं मन पोखरत आहे. मोहन, मी प्रत्यक्ष काहीही केलं नाही, पण निष्क्रियता
हीच कधीकधी आपत्तीचं आमंत्रण होऊ शकते का? माझ्या हातून काही पाप झालं असलं तर त्याचं प्रायश्चित्त भोगायला मी आत्ता जातच आहे. तुझ्याशी 4 शब्द बोलता आले असते तर या शेवटच्या काही दिवसात आपल्यात आलेला हा कटुपणा जरा कमी झाला असता अशी आशा होती. मोहन, तिथे तळघरात बळीसाठी ते प्राणी पाठवल्यावर काही दिवसातच माझ्या प्रतिस्पर्ध्यांची किंवा विरोधकांची किंवा शत्रूची अपघाताने किंवा काही जुजबी आजारानंतर निधनं झालेली आहेत. 2 आणखीन 2 म्हणजे 4. हा हिशोब मी केला नाही असं का तुला वाटतं? अरे, मी खूप विचार केला. हा अदलाबदलीचा काही प्रकार होता का? आपल्या मनातले विचार त्याला समजतात का? पण मोहन, ती वाट एकाच दिशेने जाणारी आहे. त्या वाटेवर एक पाऊल टाकलं की मग माघारी वळणं नाही. सतत पुढे पुढेच आणि खाली खालीच जावं लागतं. आणि ते काय आहे देवासच माहीत. मागच्या पिढीतल्यांनी काय केलं मला माहीत नाही आणि तुलाही मी कोणताच सल्ला देणार नाही. सर्व काही तुझ्यासाठी खुलं केलं आहे. शेवटी निर्णय तुझे तूच घ्यायचे आहेस, अगदी अरुंधतीबद्दल सुद्धा. मोहन, मला ती फार फार आवडली. मी आशा करतो की तुमच्या मिलनात काहीही अडचणी येणार नाहीत. आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. आयुष्यात आणखी अनुभव आल्यानंतर कदाचित तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा गैरसमज दूर होईल. निदान तशी आशा मनात ठेवून मी जाते. सुखी हो, सुखी हो. तुझे बाबा. बाबांच्या निधनाची बातमी मी अरूला दुसऱ्या दिवशी पहाटे कळवली. ते फोनवरचं संभाषण जरा चमत्कारिकच होतं. हॅलो. ती फोनवर आली तेव्हा अर्धवट झोपेतच होती. अरू, मी मोहन. मोहन? आत्ता? हो हो. अरू 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 बाबांचं काय? सांग ना. अरू, काल काल 5 डिसेंबर होती. 5 डिसेंबर? 5? मोहन? मोहन? हो, रात्री 11 वाजता. मोहन, आय एम सो सॉरी. मी येतेच आहे. खरोखरच 15 मिनिटातच अरू वाड्यावर दाखल झाली. पण एव्हाना बाबांच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरली होती. देशी आणि इंग्रजी भाषातल्या वर्तमानपत्रातही ती बातमी अर्थात आली होती. बाबांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. अर्थात प्रत्येकजण माझं सांत्वन करण्यासाठी मला भेटत होता आणि अशावेळी जगदाळेंची मला फार मदत झाली. बाबांचं निधन ही काही साधी गोष्ट नव्हती. त्याचा परिणाम अनेक ठिकाणी आणि अनेक पातळ्यांवर जाणवणार होता. वर्तमानपत्रातले इंटरव्ह्यू आणि संक्षिप्त चरित्र होतं. अनेक कंपन्यांच्या कंडोलन्स मीटिंग्स होत्या. शिवाय शोक प्रदर्शन करणारी पत्रं शेकड्यांनी आली होती. या सर्व गडबडीत अरूशी बोलताना निवांत असा वेळच मिळाला नाही. या सुरुवातीच्या दिवसात चालत्या गाड्याला खीळ बसणार नाही एवढीच काळजी मी घेत होतो. माझ्या शरीरावर केवढी प्रचंड जबाबदारी येऊन पडली आहे त्याची मला पूर्ण कल्पना होती. ती पेलण्याची कुवत माझ्यात होती का? आणि समजा मला बाहेरची मदत लागली तर ती मदत कोणाची घेणार होतो? त्या क्षेत्रातल्या एखाद्या तज्ज्ञाची का त्या तळघरातल्या? त्याची डावा आणि उजवा, कृष्ण आणि धवल, इतके हे मार्ग परस्पर विरोधी होते. या पहिल्या काही दिवसात अरूच्या तशा भेटी झाल्या. मला दिसत होतं की तिच्या मनातून मला अनेक प्रश्न विचारायचे आहेत आणि ते कोणते असणार याचाही मी अंदाज बांधू शकत होतो. पण खऱ्या अर्थाने निवांत असा वेळच मिळणं मुश्किल होतं. पहिले 8-10 दिवस
मला लोकांनी एकटं ठेवलं होतं आणि मला विचाराला भरपूर सवड मिळाली होती. मी काय करणार होतो? सर्व सत्ता, सर्व निर्णय माझ्या एकट्याच्या हाती ठेवणार होतो आणि आणि त्याच्या सल्ल्याने चालणार होतो, की वेगवेगळ्या कंपन्यांचे डायरेक्टर आत्तापर्यंत कागदी बाहुल्यांसारखे होते, त्यांच्या हाती खरी सत्ता देऊन मी दूर होणार होतो? बाबांच्या पावलावर पाऊल टाकून त्याच मार्गाने गेलो तर आयुष्य कदाचित बिनधास्त होईल, संपन्न होईल, पण सुखी समाधानी होईल का? ही सर्व संपत्ती परिश्रमाशिवायच माझ्या हाती येणार होती. मग माझ्या इच्छा स्वातंत्र्याचं काय? माझ्या कर्तृत्वाचं, माझ्या कर्तबगारीचं काय? बाबांना कदाचित ते आयुष्य रुचलंही असेल, पण मला रुचेल का? पण बाबांच्या पत्रातले काही शब्द आणि काही उल्लेख सूचक होते. त्या वाटेवर परतीची संधी नव्हती. त्या वाटेवर परतीची संधी नव्हती. आणि मग शेवटी त्याच्या काही मागण्या असतात. एक उघड होतं, त्याची एक भेट आवश्यक झाली होती. बाबांच्या ऑफिसमधून खाली जाणाऱ्या त्या जिन्याच्या पायऱ्या एकट्याने जेव्हा उतरायला लागलो, तेव्हा मनात मोठे विलक्षण विचार होते. जणू प्रगत 20वे शतक मागे टाकून मी एका नव्या आणि प्राचीन जगात प्रवेश करीत होतो. बाबांचं यश आणि बाबांचे शब्द, बाबांचे अविश्वसनीय शब्द, त्या शब्दांच्या खरेपणाला बाबांचं यश हा एकमेव पुरावा होता. आणि बाबांचा आधीच वर्तवलेला आकस्मिक ओढवलेला मृत्यू अर्थातच. आता स्वतःच पाहायची वेळ आली होती. चमचमणाऱ्या चांदीच्या पिंजऱ्यात शरीर दडपून ते बसलं होतं. मान गजांवर टेकवली होती, पण चेहऱ्यातले बिनभुवयांचे हिरवे डोळे माझ्यावरच एकटक खिळलेले होते. पिंजऱ्यापासून 3-4 पावलांवरच मी थांबलो. ते सावकाश सरळ झालं. जरासं पुढे सरकत गजांकडे आलं. गजाला तोंड लावून त्याच्या खरखरत्या आवाजात म्हणालं, गेला ना तुझा बाप? आता बसेल ना विश्वास माझ्या शब्दांवर? बसेल ना विश्वास? मानवांबद्दल त्याला किती तुच्छता वाटत होती. त्याचे शब्द संताप आणणारे होते, पण मी संयम सोडला नाही. तू सर्व प्रश्नांची उत्तरं देतोस, बाबा म्हणाले होते. माझी इच्छा असली तरच, एरवी नाही. तू स्वतःबद्दल काही सांगणार नाहीस. तू कोण आहेस? कुठून आलास? कसा आलास? का आलास? आणि इथे असा का थांबला आहेस? यातलं काहीही सांगणार नाहीस. सांगेन, पण तुझ्यासाठी ते निव्वळ शब्द असतील. तुला त्यांचा अर्थच समजणार नाही. तू आमच्या घराण्याला सहाय्य का करतोस? ते सांगणार नाही. अशी ही प्रश्नांची जंत्री चालूच राहिली. तुला मनातले विचार समजतात का? तू तळघर सोडून इतरत्र जातोस का? दिसतं ते तुझं खरं रूप आहे का? 1 ना 1000 प्रश्न, पण सर्व प्रश्नांना त्याचं उत्तर एकच. ते सांगणार नाही. पण ते मध्येच एकदम म्हणाले, पुरे तुझे निरर्थक प्रश्न. आता माझा एक प्रश्न आहे. तू कशासाठी आला आहेस? सांग, कशासाठी आला आहेस? तुला काय मागायचं असेल ते माग, काय विचारायचं असेल ते विचार. समजा मी काहीच मागितलं नाही तर? काही क्षण थांबून ते म्हणाले,
आता नाही, आता नाही, पण केव्हा तरी तुला गरज पडेल पडेल पडेलच. आणि नाही पडली तर, जन्मभर नाही पडली तर, तुझी इच्छा, अमावास्येचा विधी करत राहा. तुला नाही तर तुझ्या मागून येणाऱ्यांना माझी गरज भासेल, समजलं? माझी गरज भासेल. आणि तेही नाही केलं तर? तळघरात काही क्षण शांतता राहिली. मग त्याचा खरखरचा आवाज आला. अशी बंडखोरी करणारा तू काही पहिलाच नाहीस. तू पहिला नाहीस. पहा पहा त्यांची काय गत होते ती. पहा पहा पहा, हा हा पहा. पिंजऱ्यातल्या जागी एक दाट रंगाच्या वस्त्राचा पडदा दिसायला लागला आणि त्या पडद्यावर मला चित्रांची एक मालिका दिसली. बंद अंधाऱ्या खोल्या, त्यांच्यातून कधी खिडकीला बांधलेले, कधी पलंगाला बांधलेले, ओरडणारे, किंचाळणारे लोक, मानवता गमावून बसलेले, पिसं लागलेले, आपल्याच असंदर्भ पण असह्य वेदना विश्वात युगायुगासारखा क्षण क्षण जगणारे लोक. माझा त्याच्यावर विश्वास बसला नाही. निदान तेव्हा तरी बसला नाही. ही चित्र मायावी असण्याची शक्यता होती. मनात आणखीन एक विचार आला. मी त्याच्याकडून काहीही घेतलेलं नाही. मी त्याच्या कोणत्याही ऋणात नाही. मला त्याची काहीही बांधिलकी नाही. त्याला केलेलं रक्तदान मी विसरलोच होतो. त्याची माझ्यावर सत्ता चालणार नाही. मी माघारी जाण्यासाठी वळलो. त्याला माझ्या विचारांची शंका आली का? मोहन, मोहन, काय करायचंय ते नीट विचार करून कर. नीट विचार करून कर. त्याने खरखरत्या आवाजातले शब्द, त्या शब्दात धमकी होती का? काही अस्वस्थता होती का? पण बाबा म्हणाले होते ती एक गोष्ट मात्र खरी होती. त्याला मानवी भावभावना चिकटवण्यात काहीही अर्थ नव्हता. माझा निर्णय कदाचित पूर्वीच केव्हा तरी घेतला गेला असेल, पण आता तो माझ्या मनासमोर स्पष्टपणे असा आला. मला त्याच्याशी कोणताही संबंध नको होता. सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, मान मरातब, मोठेपणा नको होता असं कसं म्हणू? ते प्रत्येकालाच हवं असतं. पण मला ते दान म्हणून भीक मागून कोणाची तरी जन्मोजन्मी गुलामी ताबेदारी पत्करून नको होतं. माझ्या स्वतःच्या मनगटाच्या हिमतीने, ताकदीने कमवायचं होतं. तेव्हा निर्णय तर झाला होता, पण मी अरूला विसरू शकत नव्हतो. आमच्यात लग्नाचा एक अलिखित करार झाला होता आणि ती माझ्या आयुष्यात माझी भागीदार म्हणून येणार होती. सुख आणि दुःख बरोबरीने भोगायला, सुख द्विगुणित करायला आणि दुःखाचा भार हलका करायला. या आमच्या घराण्यात चालत आलेल्या तथाकथित विलक्षण परंपरेची तिला कल्पना होती. मी जर ही गेल्या कित्येक पिढ्यातून चालत आलेली परंपरेची साखळी तोडली तर काय परिणाम होतील? मला तर त्याची काहीच कल्पना नव्हती. इथे साधे तर्काचे, व्यवहाराचे नियम लागू पडत नव्हते. काहीही होण्याची शक्यता होती. त्याने दाखवलेली चित्र मायावी, खोटी असतील, मी स्वतःशी म्हणालो होतो. पण त्याच्या खऱ्या स्वरूपाची, त्याच्या खऱ्या शक्तीची मला काहीतरी कल्पना होती का? जे करायचं मी मनात योजलं होतं त्याचे जे काही भलेबुरे परिणाम होतील ते भोगायला मी तयार होतो. किंबहुना त्यांची जबाबदारी आपोआप माझ्यावर येत होती. मग त्यात मला, माझ्या मनाला, माझ्या शरीराला, माझ्या शहाणपणाला धोका असण्याचा संभव होता. माझ्या मनाला, माझ्या शरीराला हा जो धोका होता तो अरू माझी पत्नी होऊन माझ्या निकट वर्तुळात आली
की आपोआप आपोआप तीही या कृष्ण भोवऱ्यात ओढली जाणार नाही का? आणि तिच्या आयुष्यात असं साशंकतेचं प्रश्नचिन्ह, अशी अनिश्चिततेची भिंत उभी करण्याचा मला अधिकार होता का? तिच्याशी चर्चा तर आवश्यकच होती. ती आमची भेट अगदी वादळी ठरली. अरू तशी सुस्वभावी असली तरी स्वतःच्या मतांबद्दल आग्रही होती. खोलीत आल्या आल्या उघड झालं की तीही भेटीसाठी उत्सुकच होती. अरू, गेले काही दिवस इतक्या गडबडीत गेले. मोहन, अरे मला सगळं काही दिसतंय. तुझा निरुपाय झाला होता हे मी पाहतच होते ना. तेव्हा कोणतीही सबब आवश्यक नाही. ठीक आहे, आधी बाबांचा मृत्यू. बाबांच्या मृत्यूबद्दल काय? त्यांनी मला ती तारीख आधीच सांगितली होती. हाही एक योगायोगच समजायचा का? आणि योगायोग नसला तर त्यांनी सांगितलेल्या सर्व हकीकतीला एक वेगळाच गंभीर, जरासा भीतीदायक रंग येतोय, नाही का? मोहन, मोहन, ऐक. तू 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 नंतर खाली गेला होतास? हो. मग 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 काही नाही. आपल्यातला कोण जगतो आणि कोण मरतो याला त्याच्या लेखी काडीचीही किंमत नाही. तो कशाचंही स्पष्टीकरण देत नाही. तो अशाच एका गुरमीत वावरत असतो. जणू त्याची मदत घेतल्याखेरीज आमच्या घराण्याचं पान हलणार नाही. मी जराशी नाखुशी, जराशी बंडखोरी दाखवताच त्याने मला गर्भित धमकी, गर्भित इशाराही दिला आहे. धमकी? ही जी घराण्याची परंपरा आहे, हा अमावस्येचा पशुबळी, ही त्याची बांधिलकी, ते न मानणाऱ्यांची काय गत होते ते मला त्याने दाखवलं. माणुसकी हरवून बसलेले, वेड्यापिशा अवस्थेत रडणारे, किंचाळणारे अभागे आत्मे. कदाचित त्या प्रतिमा भ्रामकही असतील. मला कशाचीच खात्री देता येत नाही. मोहन, मी तुला मागेच सांगितलं होतं, या बाबतीमध्ये आपण एखाद्या जाणत्याचा, तज्ज्ञाचा सल्ला घेऊया. नाही नाही नाही, मी जवळजवळ ओरडलोच. मला याचा बभरा होऊ द्यायचा नाही आहे. आमच्या घराण्याची भरभराट अशा वाम मार्गाने, अशा कृष्ण किमयेच्या साहाय्याने झाली आहे, ह्याचा बोभाटा व्हायला कितीसा उशीर. मग आमची पत, आमची दानत, सर्व काही निरर्थक होईल. एवढं जर इब्रतीला जपतोयस तर मग त्यासाठी करणारेस तरी काय? सांगतो अरू, मी स्वतः त्याची कोणतीही मदत घेणार नाही. त्याला कोणताही सल्ला विचारणार नाही. आमच्या सर्व व्यवसायाचा कारभार मी बाबांसारखा एकट्याने चालवणार नाही. पण ते पुढचं आहे. आज मी तुला वेगळ्याच कारणासाठी बोलवलं आहे. सांग ना. बाबांच्या खोलीतून आणि बाहेरून तळघराकडे जाणाऱ्या दोन्ही वाटा मी कायमच्या बंद करून टाकणार आहे. अमावस्येच्या रात्री कोणतेही पाशवी विधी करणार नाही. हे मगाशीच सांगितलंस. पुढे काय? पुढच्या परिणामांची मला काही कल्पना नाही अरू. हे बघ, तू संबंध ठेवला नाहीस की संपलं, नाही का मोहन? मग काय परिणाम होणार आहेत? अरू, त्याच्या धमक्या पोकळ असतील असं वाटत नाही आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या घरात हे चालत आलं आहे. केवळ योगायोग किंवा अंधश्रद्धा किंवा अडाणीपणा म्हणून तिकडे दुर्लक्ष करणं चूक ठरेल. मोहन, तुझ्या बोलण्याचा अर्थच माझ्या ध्यानात येत नाही. ठीक आहे, मग आता स्पष्ट शब्दातच बोलतो. फक्त त्या शब्दांचा योग्य तोच अर्थ घे. मी जो मार्ग निवडला आहे तो धोक्याचा आहे. मला आणि माझ्या निकट आलेल्या प्रत्येकाला धोका आहे. म्हणजे तूच अरू, तुलाही धोका आहे.
आणखीन स्पष्ट बोल मोहन. बोलतो ना. माझ्या या कृतीचे भले बुरे परिणाम काय होतात, माझ्या आयुष्याची वाटचाल कशी होते याचा नीट अंदाज आल्याखेरीज तुझा जीव धोक्यात घालायला मी तयार नाही. आणखीन स्पष्ट शब्दात सांगतो, अरू, आपला विवाह लांबणीवर टाकला पाहिजे. अरे, तुझे विचार मला समजू शकतात. पटले नाहीत तरीही मला समजतायत. ठीक आहे, बरं, किती लांबणीवर ते कसं सांगणार अरू? माझी खात्री व्हायला हवी. आता मात्र अरू संतापले. आणि तुझी खात्री केव्हा होणार? आकाशात काही खून दिसणार आहे का? तुझ्या शब्दांना काय अर्थ आहे मोहन? ही डोक्यावरची टांगती तलवार ही तुझ्या कल्पनेतलीच असली तर ती कधीही दूर होणार नाही. तिचा संताप सकारण होता, पण मनातली भीती, मनातली शंका तिला कोणत्या शब्दात सांगणार? त्याने दाखवलेली पिसाट माणसांची चित्र डोळ्यासमोरून हलत नव्हती. हाईचा अकाली निदानाच्या पलीकडचा माझ्या दृष्टीने संशयास्पद मृत्यू मी क्षणभरही विसरू शकत नव्हतो. त्याच्या मागण्या बाबा म्हणाले होते. हो, बाबा म्हणाले होते त्याच्या मागण्या. अरू अशा वल्नरेबल अवस्थेत नको. होप फॉर दी बेस्ट अँड प्रिपेअर फॉर दी वर्स्ट. अरू, तुझी मी समजूत पटवू शकत नाही याचं वाईट वाटतं, पण मी तुला कोणत्याही धोक्याच्या परिस्थितीत नेणार नाही. मग मी तुला भित्रा म्हणेन आणि मूर्खही म्हणेन. ती ओरडली. अगं अरू. मी असहाय्यपणे तिच्याकडे पाहत होतो. माझ्या मनातला खोलवरचा प्रांजळपणा, मनातलं प्रेम, मनातली तिच्याविषयीची काळजी, तिला कशाचा तरी साक्षात्कार झालाच असला पाहिजे. घाईघाईने ती जवळ आली. माझे दोन्ही हात हातात घेऊन म्हणाली, मोहन, आय एम सॉरी. मी असं बोलायला नको होतं. मला माफ कर मला. आपण दोघंही आत्ताच्या क्षणी जरा ताणाखाली आहोत. कोणतेही महत्त्वाचे आणि कायमचे निर्णय घ्यायला ही योग्य वेळ नाही. आपण भेटत राहूया. ओके, आपण भेटत राहूया. त्यातल्या त्यात ही तडजोड चांगली होती. निर्णय आधीच घेतला होता. मला त्याच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नव्हता. मला सत्ता गाजवायची नव्हती. नाममात्र चेअरमन राहून खरी सत्ता मी डायरेक्टर बोर्डाच्या हाती देऊ शकत होतो. मला कशाचीही उणीव भासणार नव्हती. माझ्या खोलीतून खाली जाणारं आणि वाड्याच्या बाजूने खाली जाणारं दोन्ही दारं मी बंद करणार होतो. बाहेरचं काम सोपं होतं. गवंड्यांकडून ते सहज करून घेता आलं. खोलीतलं काम जरासं कठीण होतं आणि त्याचं गुपित माझ्याखेरीज इतर कोणालाही समजायला नको होतं. शेवटी ते मीच एकट्याने माझ्या 2 हातांनी केलं. बॅगेत घालून 2-2 विटा आणल्या. सिमेंट वाळूच्या लहान सहान पिशव्या आणल्या. रात्री जागून ते काम पूर्ण केलं. कपाटाच्या मागे भिंत उभी केली. तिच्यावर सिमेंटचं प्लॅस्टर केलं. मग जुन्या वाड्यातली सारी दारं खिडक्या बंद करून टाकली. आईसाठी बांधलेल्या नव्या ब्लॉकमध्ये मी राहायला गेलो. जागा बघताना मनात अर्थात मुहूर्त, शुभवेळ इत्यादींचे विचार आलेच. त्या मागोमाग अमावस्येचाही विचार आला. मी कॅलेंडरमध्ये पाहिलं. अमावस्या मागच्याच आठवड्यात येऊन गेली होती. मी त्याला काहीही खाद्य पुरवलं नव्हतं. आता त्याची प्रतिक्रिया काय होईल हे त्याला अपेक्षित होतं का? पूर्वी कधी असं झालं होतं का? पूर्वीच्या जमान्यात करता माणूस कधी मुलुकगिरीवर जात असेल, कधी तीर्थयात्रेला जात असेल. प्रवास सोपे नसायचे. वादळ, वारा, पावसाने माणसं
कुठे कुठे अडकून पडत असतील. वेळा जमायच्या नाही. त्यापैकीच ही एखादी वेळ आहे असं त्याला वाटलं असेल का? त्याची बाह्य जगाची जाण कितपत परिपूर्ण होती. हे मी मुद्दाम केलं आहे हे त्याला उमगेल का? उमगेल? पुढचे बरेच दिवस खूप धावपळीचे गेले. सत्तांतर अगदी स्वखुशीने आणि सर्वसंमतीने केलं तरी त्यात अनेक सव्य अपसव्य असतातच. अडचणी यायच्या त्या येतातच. वेळ लागायचा तो लागतोच. आणि एका सायंकाळी असा बराचसा थकलेल्या अवस्थेत मी घरी परतलो. बाहेरच्या खोलीतल्या सोफ्यावर बाबा बसले होते. मी माझ्याच विचारात इतका गर्क होतो की दृश्यातला भयानक अनैसर्गिकपणा क्षणभर माझ्या ध्यानातच आला नाही. मी खोलीत 2 पावलं टाकलीसुद्धा. आणि मग धक्का बसला, विजेच्या शॉकसारखा, शरीर बधीर करणारा. काय बोलायचं, काय करायचं? बाबा माझ्याकडेच पाहत होते. एक हात हवेत हलवत ते म्हणाले, गेले 2 महिने तू तिथे पाळलेली नाहीस. असं करू नकोस. तिकडचं काम ताबडतोब करून टाक. आणि मी शुंभासारखा त्यांच्याकडे पाहत असतानाच ते उठले. मला वळसा घालून मागच्या उघड्या दाराने बाहेर गेले सुद्धा. शरीरावर हुकमत गाजवायला काही सेकंद जावे लागले. मग मी गर्कन वळलो, बाहेर आलो. पण अंगणात त्यांची काहीही खूणसुद्धा नव्हती आणि दिसेल अशी मनाची अपेक्षाही नव्हती. मी खोलीत येऊन खुर्चीत सुन्नपणे बसून राहिलो. त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होतो का? प्रतिक्रिया आली होती. जबरदस्त प्रतिक्रिया आली होती. पार हतबुद्ध करून टाकणारी प्रतिक्रिया आली होती. आणि मनात भीती होती की ही तर सुरुवात आहे. आमच्यात कोणतीही बांधिलकी नाही असं मी समजून चालत होतो. पण मला त्यातलं काय माहीत होतं? बाबांनीच एखादा अलिखित करार केलेला असेल तर? किंवा मनावर आवर घालावा लागला. सैरभैर व्हायला वेळ लागला नसता. रात्र अमावस्येची उलघालीची गेली. निर्णय होत नव्हता. विचारही अशक्य झाला होता. जाग आली तेव्हा मन पुरतं सावरलेलं नव्हतं. खोलीत कसला तरी सर्र असा आवाज येत होता. अर्थबोध होत नव्हता. मी खाटेवर उठून बसलो आणि जवळजवळ किंचाळलोच. ड्रेसरसमोर आई बसली होती. तिचे लांब केस विंचरत होती. आरशातल्या प्रतिबिंबाकडे माझे डोळे खिळले होते. किती वाजले होते? दिवस उजाडला होता का? खोलीतला दिवा लावलेला होता का? प्रकाश कितपत होता? मला सर्व काही स्पष्ट कसं दिसत होतं? हे सर्व प्रश्न मागाहून भंडावत आले. आणि आरशातलं प्रतिबिंब निश्चल होतं. ड्रेसरसमोर बसून केस विंचरणाऱ्या आईच्या हालचाली आरशात दिसत नव्हत्या. मोहन, वेळी शहाणा हो. आवश्यक ते करून टाक. डोळे घट्ट मिटून घेऊन मी मान जोराने हलवली. पुन्हा डोळे उघडले तेव्हा ड्रेसरसमोर कोणीही नव्हतं. खोलीत मी एकटा होतो आणि खोलीत अंधार होता. रात्र अजून उलटायची होती. चाच पडत बेडलॅम्पचं बटण शोधून काढलं. दिवा लावला. पहाटेचे 3:30 वाजले होते. हिवाळ्याची रात्र. बाहेर कडाक्याची थंडी असेल. खोलीतल्या एअर कंडिशनरमुळे जाणवत नव्हती. नाहीतर शरीर गारठलं असतं. इतका धरधरून घाम आला होता. झोपेचा तर विचारसुद्धा शक्य नव्हता. पाठीशी उशी घेऊन पलंगाच्या कठड्याला टेकून बसून राहिलो, दिवस उजाडण्याची वाट पाहत आणि आलेल्या अनुभवांवर मनाशी विचार करीत. एवढ्यातल्या एवढ्यात 2 इशारे मिळाले होते. काल संध्याकाळी बाबा आणि आत्ता एवढ्यातच आई. अर्थात हे आकार मायावी होते.
जसे त्याने मला त्याच्या पिंजऱ्याच्या पार्श्वभूमीवर दाखवले होते तसे. त्यांना बाह्यसृष्टीत प्रत्यक्षात अस्तित्व नव्हतं. माझ्या एकट्याखेरीज ते इतरांना कोणालाही दिसणार नाहीत. म्हणजे कोणाचीही खात्री पटवता येणार नाही. वेडाची पहिली पायरी? वेडाची पहिली पायरी आहे का ही? अजून आकार साधेच होते. केवळ त्यांचं अस्तित्व हीच विकृती होती. पण ती सोडल्यास त्यांच्यात इतर काही विकृती नव्हती. हिडीसपणा नव्हता, विद्रूपपणा नव्हता, भयानकता नव्हती. पण हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर भयानक हिडीस आकारांनी माझ्या भोवती फेर धरला तर माझ्या मनाचा टिकाव लागणार होता का? आणि अशा वातावरणात अरूला आणायचं? छे 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 छे. तो निर्णय योग्य होता आणि वेळेवरच घेतला होता. संघर्ष किंवा शरणागती. माझ्यापुढे दोनच पर्याय होते. शरणागती म्हणजे त्याची गुलामगिरी. आयुष्याचे उरलेले सर्व दिवस दास्यत्वात, गुलामगिरीत कंठायचे, ज्याची बोच आयुष्याच्या अखेरपर्यंत एक क्षणभरही मनातून जाणार नाही. पण संघर्ष सोपा नव्हता. स्थळावर, काळावर, द्रव्यावर हुकमत चालवणारा तो. मी काय पुरा पडणार होतो त्याला? मनात फक्त एक आशा होती. जसे सैतानाचे करार असतात असे आत्म्याचे सौदे असतात. जसे रक्ताचे करार असतात तसं काहीतरी झाल्याखेरीज त्याची माझ्यावर सुद्धा हुकमत चालणार नाही. सर्वसाधारण मानवाला असं जर काही संरक्षण नसतं तर सारं जग केव्हाच याच्यासारख्यांच्या टाचांखाली तुडवलं गेलं असतं. माझा हा आत्मविश्वास किती भ्रामक होता ते मला लवकरच कळणार होतं. पण निदान तोपर्यंत तरी मी ताठ मानेने वागत होतो. अरूची भेट आवश्यक झाली होती आणि ती तिच्या घरी, आमच्या वाड्यापासून खूप दूर. मनाशी आपली एक कल्पना होती की आमच्या वाड्याचा परिसरच तेवढा त्याने व्यापलेला असेल. इतक्या लांब त्याचे हात, त्याचे कान पोचणार नाहीत. सकाळी सकाळीच तिच्या दारात मला उभा राहिलेला पाहून आधी अरूला खूप नवल वाटलं. अर्थात तिने अगदी आनंदाने हसून माझं स्वागत केलं. पण माझ्या चेहऱ्याकडे पाहता पाहता तिच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं आणि त्याची जागा काळजीने घेतली. मोहन, काहीतरी झालंय हो ना? काय झालंय? सांग ना, काय झालंय? मी संघर्षाला तयार आहे म्हणालो होतो ना. मग संघर्षाला तोंड फुटलं आहे अरू. संघर्षाला तोंड फुटलं आहे. आदल्या रात्रीतले दोन्ही अनुभव मी तिला सांगितले. ती विस्फारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. अरू, या अनुभवांचा अन्वयार्थ कसाही लाव. एक स्पष्टीकरण असं असू शकतं की हे मला झालेले भ्रम आहेत, भास आहेत. त्या वाटेच्या शेवटास काय आहे हे उघडच आहे. आणि दुसरं स्पष्टीकरण, जे रोजच्या व्यवहारात बसत नाही, जे सहसा मान्य होत नाही, ते म्हणजे ही सारी त्याचीच करामत. त्याची करामत. वाट चुकलेल्या जनावराच्या पाठीवर जसा आसूड ओढतात तसलाच प्रकार. गर्भित इशारा आणि धमकी. या वाटेच्या शेवटासही नाशच आहे. आता सांग अरू, सांग, अशा अनिश्चित आयुष्यात तुला भागीदार म्हणून कसं घेऊ, कसं येऊ देऊ? सांग अरू. म्हणजे तुला माझी खरी पारखच झालेली नाही मोहन, ती आवेगाने म्हणाली. मी तुझ्याशी विवाहाला तयार झाले, ती काय तुझा पैसा, तुझं ऐश्वर्य, तुमचं प्रसिद्ध घराणं यासाठी? केवळ सुख, चैन, आराम यासाठी? तुला खरोखरच वाटलं की मी इतकी उथळ आहे?
की सुखाची सावली जाताच जराशी दुःखाची आच लागताच मी पाठ फिरवेन. मोहन, अरे प्रेमाची खरी परीक्षा दुःखातच होते, सुखात नाही. शब्द नाटकातल्या स्वागतासारखे वाटतील, पण ते खरे आहेत. मोहन, सुखात सोबत कोणीही देईल. प्रेम खरं असेल तर त्याची कसोटी दुःखातच लागते. मी हात वर करून तिचा हा शब्दांचा ओघ अडवला. त्या स्थितीतही माझ्या चेहऱ्यावर एक क्षीणसर हसू आल्याखेरीज राहिलं नाही. अरू, त्या मॅजिनच्या गोष्टीतल्यासारखेच आपण दोघे एकमेकांना भेट, उपहार द्यायला निघालो आहोत. अगं, तुझ्या प्रेमाची मला कधीच शंका नव्हती. त्याची कसोटी लावण्याची आवश्यकताच नाही. अरू, जर माझी भीती खरी ठरली तर मी कोणत्याही मदतीच्या पलीकडे गेलेला असेल. प्रेमापोटी तू आत्मनाश करायला निघालीस. त्यात भव्य दिव्यता आहे, पण शेवटी त्या उदात्त भावनेला मानवी मर्यादा आहेतच ना. ती भावना पुरी पडणार नाही. अरू, अरू, कसं सांगू समजत नाही आहे मला. प्रत्येक शब्दाने गैरसमज मात्र वाढत जातील. आता मला थांबवायची तिची पाळी होती. मघाचा तिचा सारा आवेग ओसरला होता. एक प्रकारच्या शुष्क निर्जीव आवाजात ती म्हणाली, मोहन, शेवटी निर्णय तुझा आहे. तू जे काही ठरवशील ते मला मान्य आहे. मदतीची संधी दिलीस तर तर मी पण ठीक आहे, असू दे. या सर्व भविष्यातल्या गोष्टी आहेत. मी तुझ्या हेतूबद्दल शंका घेत नाही. जे काही तू ठरवलं आहेस ते नाईलाजाने मनाविरुद्ध ठरवलं आहेस, हेही मी जाणते. हा काटेरी मार्ग तू आपण होऊन स्वीकारला आहेस. ठीक आहे, पण आपली मैत्री तर संपत नाही ना. भेटीगाठी तर चालू राहतील ना. अरू, तू तरी असं काही बोलू नकोस ग. आयुष्यात माझ्या सर्वात निकट आलेली तू एकमेव आहेस. अरू, तू एकमेव आहेस. किती जड अंतःकरणाने मी तिचा निरोप घेतला. आता आपण ऐकणार आहोत अरुंधतीचं मनोगत. अरुंधती. माणूस मनाशी काय ठरवतो आणि होतं काय. मोहन परत भारतात आला तेव्हा घटना काय चमत्कारिक वळणं घेणार आहेत ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. माझ्या घरच्यांना, अर्थात मोहन स्थळ या अर्थी सर्वार्थाने पसंत होता. फक्त आमच्याकडच्यांनी स्थळ असा शब्द मनातही येऊ दिला नसता. मोहनच्या घरी फक्त त्याचे वडील, त्यांची औपचारिक संमती त्यांच्या पत्रात आलीच होती. भारतात परतल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी मी मोहनच्या घरी गेले. मोहनचे वडील अत्यंत यशस्वी व्यावसायिक होते. पण खरं सांगायचं तर आपल्या मनात एखाद्या यशस्वी इंडस्ट्रियलिस्टची जी प्रतिमा असते तसे मोहनचे वडील अजिबात नव्हते. स्पष्टच सांगायचं तर ते एखाद्या जुन्या जमान्यातला खेड्यातल्या जमीनदार, सावकार यांच्यासारखेच दिसत होते. पण माझ्याशी ते अतिशय प्रेमाने, आपुलकीने, मोकळेपणाने वागले. त्यांच्या घरी येणारी भावी सून म्हणून त्यांनी माझा मनोमन पूर्ण स्वीकार केलेला दिसत होता. मोहन आणि त्याचे वडील यांचं मोकळं ढाकळं वागणं अगदी खेळीमेळीचं होतं. पण एक गोष्ट मला जाणवली. आमच्या तिघांच्या संभाषणात काहीतरी कमी होतं. हो, काहीतरी कमी होतं. त्या दोघांच्यात काहीतरी गुप्त, अंतस्थ प्रवाह वाहत होता. चहा वगैरे झाल्यावर मोहन मला त्यांचा वाडा दाखवायला घेऊन गेला. वाडा हा शब्द मोहनचाच होता. हल्ली जवळजवळ नामशेष झालेला हा शब्द आणि कल्पना. पण प्रत्यक्षात खरोखरच
मागच्या बाजूस पेशवाई थाटाचा एक प्राचीन वाडा होता. दिवे, पंखे, सरकत्या खिडक्या, लिनोलियम, कूलर्स या सर्व आधुनिक सोयी होत्या. पण त्या सर्वांवरही त्या जुन्या वास्तूची छाया होतीच. उंचच्या उंच भिंती आणि वाव भर जाडीच्या 1.5 फूट चौरसाच्या तुळ्या आणि काळे कुळकुळीत कडीपाठ, भिंतीच्या पोटातून वर जाणारी जिने. माझ्या पिढीला तर हे सर्वस्वी अनोखं होतं. आणि मग जवळच बांधलेला नवीन ब्लॉक, खऱ्या अर्थाने आधुनिक. कदाचित मागे पुढे इथेच मी राहायलासुद्धा येईन. पण आधी या वाड्याचं आणि मोहन, त्याचे वडील यांच्यातलं रहस्य मला समजायला हवं. निरोप घेता घेता मी मोहनला त्याबद्दल छेडलं. त्याने काहीही नाकबूल केलं नाही. आमची संध्याकाळची भेट ठरली. मोहनने एक किती विलक्षण हकीकत सांगितली. एखाद्या मध्ययुगीन गॉथिक रोमॅन्टिक कादंबरी शोभतील असे प्रसंग. पण मोहनला खोटं ठरवण्याचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. त्याने सांगितलेलं सारंच महाविलक्षण, अंगावर भीतीने काटा आणणारं होतं. आता त्या प्राचीन वाड्याचं रहस्य मला कळलं होतं. मोहनच्या वडिलांच्या वागण्यावर कोणतीही टीका करण्याचा मला अधिकार नव्हता. पण मी मोहनच्या आयुष्यात त्याची सहचारिणी म्हणून येणार होते. त्याच्या हिताची काळजी घेण्याचा, त्याला सल्ला देण्याचा मला खासच अधिकार होता. कोणा तज्ज्ञाची मदत घेण्याची माझी कल्पना त्याने साफ नाकारली. शेवटी त्याच अनिश्चित अवस्थेत आमची भेट संपली. दिवस उगवला होता कसा आणि मावळला होता कसा. 5 डिसेंबरची रात्र. झोप यायला कितीतरी उशीर लागला. मधल्या 3-4 दिवसात अनेक वेळेला वाटलं होतं मोहनच्या बाबांची भेट घ्यावी. पण आता मी जे काही ऐकलं होतं त्याने वागण्यातला नैसर्गिकपणा गेला असता. शेवटी मी गेलेच नाही. रात्री उशिरा केव्हा तरी झोप लागली आणि फोनच्या खणखणाटाने जाग आली. सर्व काही क्षणार्धात आठवलं. फोन आला याचाच अर्थ अशुभ घडलं होतं. फोन कानाला लावण्याच्या आधीच मला फोनवर काय ऐकायला मिळणार आहे याची पुरेपूर कल्पना आली होती. मोहनच्या वडिलांचं आदल्या रात्री निधन झालं होतं. तिकडे येते एवढं सांगून मी फोन खाली ठेवला आणि तशीच विचार करत राहिले. मोहनच्या वरवर अविश्वसनीय वाटणाऱ्या हकीकतीला हा एक पुरावा होता. आयुष्याचा सरळ वाटणारा रस्ता एकाएकी क्लिष्ट, गुंतागुंतीचा, एखाद्या भूलभुलैयासारखा झाला होता. आयुष्यात नवीन काहीतरी आलं होतं. मला वाटतं त्या पहिल्या क्षणापासूनच माझ्या मनात विचार यायला लागला होता की या गोष्टीत आपण अनभिज्ञ आहोत, अननुभवी आहोत, त्याला तोंड देण्यास सर्वस्वी असमर्थ आहोत. मोहनची इच्छा असो वा नसो, मी तो नाकर्तेपणा दाखवणार नव्हते. आपलं हित कशात आहे हे जर त्याला उमगत नसेल किंवा तिकडे तो जाणून बुजून दुर्लक्ष करत असेल तर मग मलाच त्याचं हित जपावं लागणार होतं. सकाळी माझी मोहनशी भेट झाली. बाबांच्या मृत्यूबद्दल आणखीन काही सांगण्यासारखं नव्हतंच. सिव्हिअर हार्ट अटॅक. इतरांना खेद नक्कीच वाटेल पण आश्चर्य वाटणार नाही. त्यांचं वय झालं होतं. अनेक वर्ष त्यांनी व्यवसायाची चिंता वाहिली होती. शिवाय त्यांच्या अगदी निकटवर्तीयांना त्यांचं ख्याली खुशालीचं आणि जरासं शौकीन आयुष्य माहीत होतं. खरा धक्का आम्हा दोघांना बसला होता. बाबांच्या मृत्यूने नाही तर त्या विवक्षित दिवशी झाल्याने. मोहनच्या मागे अनेक व्याप होते आणि शिवाय त्याची मनस्थितीही या अप्रिय विषयावर चर्चा करण्यासारखी नसणार हे उघड होतं. ती वेळ येण्यासाठी काही दिवस जावे लागले आणि मग
आमची भेट झाली. प्रत्येक भेटीत मला चकित करून टाकण्याचा मोहनने चंगच बांधला होता की काय. एका रात्रीतच आलेले 2 भयानक अनुभव तो सांगत होता. त्याचे मृत बाबा, त्याची मृत आई, दोघंही त्याला दिसले होते. आणि अमावस्येचा त्यांच्या घरातला तो कुळाचार पुरा करायचा आग्रह करत होते. आणि त्याची तळघराला भेट. कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही. आणि मोहन तर मनाशी एक विलक्षण निर्णय घेऊन आला होता. या प्रकरणाचा काहीतरी सोक्षमोक्ष झाल्याखेरीज विवाहाचा विचारच दूर ठेवायचा त्याने निर्णय घेतला होता. त्या बाबतीत स्वतः काहीही म्हणजे एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला वगैरे घ्यायला तो तयार नव्हता आणि इतरांची मदत घेऊ देत नव्हता. अर्थात मी त्याच्यावर रागावले, पण राग कितीसा टिकणार. शेवटी तो हे सर्व निर्णय काय आवडीने घेत होता का? माझ्या सुरक्षिततेची त्याला काळजी वाटत होती म्हणून घेत होता ना. नशीब की एखाद्या परिकथेतल्या शापित राजपुत्रासारखी त्याने अशी काही अट घातली नाही की पुन्हा एकमेकांना भेटायचं नाही. तेव्हा अधूनमधून भेटण्याचं ठरवून मी भेट संपवली. पण माझा निर्णय मी घेतला होता. मोहन आल्या प्रसंगाची वाट पाहत निष्क्रियपणे बसणार असला तर खुशाल बसू देत. मला तसं बसणं असह्य झालं असतं. दोघांच्या व्यतिरिक्त इतर कोणापाशीही याची वाच्यता न करण्याची मोहनची सूचनाही मी मानणार नव्हते. असे प्रकार होतात का? आणि आत्ताचे मोहनचे अनुभव खरे आहेत का? त्याच्यापासून त्याला काही धोका होता का? धोका असला तर त्यापासून संरक्षणाचं काही साधन होतं का? मला या प्रश्नांची उत्तरं हवी होती. तशी मी या मार्गाकडे कधीही वळलेली नव्हते. सर्वसाधारणपणे कोणताच माणूस या आडवाटेला जाणार नाही. डॉक्टर, वकील, अकाउंटंट, आर्किटेक्चर यांच्यासारख्या या लोकांनी काही आपल्या दारावर पाट्या लावलेल्या नसतात. कर्णोपकरणीच यांची माहिती मिळणार. ती कशावरून ग्राह्य मानायची? तिच्यात अतिशयोक्ती, प्रक्षिप्त भाग नसेल कशावरून? शेवटी ज्ञातातून अज्ञाताकडे हाच मार्ग मी स्वीकारला. आमचे वर्षानुवर्षांचे फॅमिली डॉक्टर गोखले, ज्यांना मी लहानपणापासून डॉक्टर काका म्हणत आले आहे, त्यांची मी भेट घेतली आणि एका विश्वासू आणि हुशार सायकॅट्रिस्टचं नाव सुचवायला सांगितलं. माझ्या एका मित्रासाठी आहे. एवढं स्पष्टीकरण पुरेसं होतं. पण त्यांचा पुढचा प्रश्न अनपेक्षित होता. मित्र? मित्र तो आहे की ती आहे? तो आहे, मी जरा हसतच म्हणाले. मग पुरुष डॉक्टरचं नाव सुचवतो. पुरुष पुरुषांशी आणि स्त्री स्त्रीशीच मोकळेपणाने बोलते असा आमचा अनुभव आहे. डॉक्टर काकांनी ड्रॉवरमधून त्यांची डायरी काढली आणि त्यातल्या नोंदी पाहत पाहत शेवटी ते म्हणाले, हां, हे डॉक्टर पटेल. स्मार्ट, यंग, इंटेलिजंट, वयाने तुमच्यापेक्षा फार जास्त नसेल. डॉक्टर पटेल. त्यांनी मला नाव, पत्ता, टेलिफोन नंबर ही सर्व माहिती दिली. आज आपण इथेच थांबूया. नंतर पुढे काय झालं हे पुढच्या भागामध्ये बघूया. भेटूया पुन्हा. नक्की ऐकत रहा.